हिवाळा, थंडी, काही जणांना छान फ्रेश वाटणारी गुलाबी थंडी, पण काही जणांसाठी ही थंडी सांधे दुखवणारी, हाडं गोठवणारी, अगदी हुडहुडी भरवणारी असते. या थंडीत होणाऱ्या अनेक दुखण्यांपैकी एक, अगदी प्रत्येक घरात हमखास सापडणाऱ्या सांधेदुखीबद्दल आज आपण माहिती करून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला आयुर्वेद, आरोग्य, आहार, व्यायाम या सगळ्यांविषयी माहिती देणाऱ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असणारच आहे, मला माहिती आहे. पण तरीही जर राहिलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेला व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. सांधा शरीराच्या 2 किंवा जास्त हाडांना एकत्र आणणारा, त्यांना एकत्र काम करायला लावणारा भाग म्हणजे सांधा. शरीरात हायोइड नावाचं घशाजवळचं एक हाड सोडलं तर इतर सगळीच हाडं एकमेकांशी संधान करून म्हणजे सांध्यांमध्ये एकत्र आलेली असतात. काही सांधे फक्त एकत्र असतात पण स्थिर असतात, काही थोडीफार हालचाल करतात, काही गोलाकार फिरतात, काही एका दिशेनं फिरतात, काही सांधे फक्त एकमेकांवर सरकतात. आज याच सांध्यांच्या दुःखाविषयी म्हणजे सांधेदुखीविषयी आपण बोलणार आहोत. सांध्यांची ही रचना खरं तर जेवढी खोलात जाऊ तेवढी जरा कॉम्प्लिकेटेडच आहे, पण आपण एवढं काही बघत नसता सरळ मूळ विषयावर येऊया. सांधेदुखी आणि तीसुद्धा हिवाळ्यात किंवा थंडीमध्ये जाणवणारी सांधेदुखी. खरं तर सांधे दुखण्याची कारणं ही कधीतरी अगदी स्पष्ट असतात, पण कधीतरी कारण शोधताना आम्हा वैद्यांच्या नाकी नऊसुद्धा येतात. काही आजारपणं, काही वेळा दुखापत, काही वेळेला कुठलं तरी इन्फेक्शन, कधी कुपोषण. खरं तर यात कमी पोषण आणि अतिपोषण या दोन्हीचाही समावेश होतो. आता ह्या सगळ्या कारणांमुळे सांधेदुखी होऊ शकते. हिवाळ्याविषयीच बोलायचं झालं तर हिवाळ्यात वातावरणात झालेले बदल आणि त्यांना आपल्या शरीराकडून दिला जाणारा रिस्पॉन्स यामुळं आपल्याला जी काही अनेक दुखणी जाणवत असतात त्यातलंच एक म्हणजे सांधे दुखणं. सांधे दुखतात, सांध्यातून ठणके मारतात, हालचाल करताना दुखतात किंवा काम करून शांत बसलं की सांधे दुखतात, फक्त सकाळी दुखतात. कधी हा सांधा दुखतो, कधी तो सांधा दुखतो, कधी हातापायाचे, कधी मणक्याचे सांधे दुखतात. ह्या सगळ्या व्हरायटीमध्ये हिवाळ्यात सांधेदुखी आपल्यासमोर येते. हिवाळ्यात सांधे दुखण्याची कारणं प्रामुख्याने 4 असतात. ती आज आपण बघूया, समजून घेऊया, जेणेकरून हिवाळ्यामध्ये होणारे सांधेदुखी किंवा हिवाळ्यामध्ये वाढणारी सांधेदुखी आपण नक्कीच टाळू शकू, कमी करू शकू. हे सगळं समजून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये लगेच टाईप करा. हिवाळ्यात सांधे दुखण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे थंड हवामान आणि वातावरणात आलेला कोरडेपणा. जेव्हा वातावरणातली थंडी वाढते, वातावरणाचं टेम्परेचर कमी होतं, त्यावेळेला शरीराच्या पेरिफेरीला म्हणजे हातापायाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचित होतात. त्याला व्हॅसोकन्स्ट्रिक्शन म्हटलं जातं. यामुळे ऑक्सिजन किंवा इतर पोषक घटक जे आहेत ते शरीराच्या टोकांपर्यंत किंवा हातापायांच्या बोटापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकत नाहीत. परिणाम म्हणून सांधे दुखायला सुरुवात होते. आता हीच गोष्ट आयुर्वेदानं वेगळ्या भाषेत सांगितली आहे. हिवाळा हा शीतकाल, थंड वातावरणाचा ऋतू. शीतगुण हा शरीरातला वात वाढवतो. वात ही सिस्टीम आपल्या हाडांवर, सांध्यांवर, नसांवर, मेंदूवर कशी काम करत असते हे आपण यापूर्वीच समजून घेतलेलं आहे. हालचाली नियमित, ठराविक पद्धतीनं, नॉर्मल पद्धतीनं, न दुखता, आवाज होऊ न देता करत राहणं हे सांध्यांचं नॉर्मल काम आहे. वात सिस्टीम नॉर्मल असेल तरच हे सगळं होत असतं आणि या सांध्यांच्या आणि या वाताच्या सिस्टीममध्ये वातावरणातली थंडी बिघाड निर्माण करते आणि सांधे दुखायला लागतात, आखडतात किंवा सांध्यातनं करकर आवाज यायला लागतो. या दिवसात वातावरणाचं बदललेलं प्रेशर, ज्याला बॅरोमेट्रिक प्रेशर म्हणतात, ते सुद्धा सांधेदुखीला कारण ठरू शकतं. आपल्या शरीराच्या आजूबाजूला असलेलं हे बॅरोमेट्रिक प्रेशर बदललं की बऱ्याच वेळेला शरीरात असणारे मसल्स आणि सांध्यांच्या आजूबाजूला असणारे जे काही मसल टेंडॉन्स आहेत ते थोडेसे सैलावतात आणि याचा सांध्यांवर ताण येतो आणि सांधे दुखायला लागतात. बरेच जण अशा बॅरोमेट्रिक प्रेशरच्या जाणीवेच्या बाबतीत खूप सेन्सिटिव्ह असतात आणि अशा लोकांना जरा आभाळ भरून आलं, ढग दाटले की अंग भरून येतं, अंग गच्च वाटतं, अंग जड होतं, तसेच सांधे जड झाल्यासारखे होतात. हिवाळ्यामध्ये थंडगार हवामानामध्येही असाच प्रकार होतो आणि सांधे आखडतात, डोकं गच्च होतं, अंग आखडून गेल्यासारखं वाटतं. आयुर्वेदात या लक्षणाला गात्रस्तब्धता असा शब्द वापरला आहे आणि हे लक्षणसुद्धा वाताची सिस्टीम बिघडल्यावरच दिसतं. जर आपण हिवाळ्यातल्या कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचं व्यवस्थित रक्षण केलं तर आपण या सगळ्या त्रासदायक गोष्टींपासून लांब राहू शकतो. पुढचं कारण म्हणजे हिवाळ्यातलं आपलं बदललेलं डेली शेड्यूल. वातावरणात थंडी वाढायला लागली की सकाळी अंथरुणातून उठायलाच नको वाटतं. अगदी दिवस ढळढळीत वर आला तरी पांघरुणातच गुडूप झोपून राहणाऱ्यांची संख्या किंवा उठल्यावर पांघरुण अगदी डोक्यापासून गुंडाळून घेऊन बेडवर बसून राहणाऱ्यांची संख्या वाढायला लागते.
सकाळच्या योगा क्लासला प्रेझेंट असणाऱ्यांची संख्यासुद्धा खूप कमी होत जाते. भल्या पहाटे अगदी दिवस उजाडायच्या आत मॉर्निंग वॉकला जाणारे सुद्धा कधीकधी थोडे आळसावायला लागतात. थंडीमुळे स्विमिंग तर बंद झालेलंच असतं, चालणं नको वाटतं, सायकलिंग तर आणखीनच नको वाटतं. थोडक्यात काय तर वाढत्या थंडीमुळं शरीराला लवचिकता देणारा, हलकेपणा देणारा, शरीर ॲक्टिव्ह बनवणारा व्यायाम कमी होतो. फक्त व्यायामच नव्हे तर एकंदरीत सगळ्याच हालचालीसुद्धा लिमिटेड व्हायला लागतात. परिणाम म्हणून सांधेसुद्धा आखडायला लागतात. शरीराचं चलनवलन कमी झाल्यानं शरीराच्या प्रत्येक टोकापर्यंत जाणारा रक्तप्रवाह थोडा हळू होतो. हे सर्क्युलेशन बंद झालं की पोषण कमी होतं आणि दुखणं सुरू होतं. सकाळची अगदी रोजची कामंसुद्धा आता काय गरज आहे असं स्वतःला म्हणत एकतर पुढं ढकलली जातात किंवा कमीत कमी श्रमात पटकन आटपली जातात. याचा आणखीन एक दुष्परिणाम असा होतो की सूर्याचा संपर्क हिवाळ्यात थंडीमुळे टाळला जातो. शरीराचा मूळ ढाचा ठरवणारी, शरीराचा मूळ ढाचा असणारी आपली हाडं किंवा आपले सांधे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमची खूप आवश्यकता असते. कॅल्शियमचं शोषण शक्य व्हावं म्हणून किंवा सहज व्हावं म्हणून व्हिटॅमिन डी गरजेचं असतं आणि ते सूर्यकिरणापासून मिळतं असं आधुनिक शास्त्र सांगतं. आणि ह्याच व्हिटॅमिन डीसाठी सूर्यकिरण अंगावर घ्या असा सल्ला वारंवार दिला जातो. व्हिटॅमिन डी हाडांच्या वाढीमध्ये म्हणजे हाडांच्या डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्समध्ये सुद्धा महत्त्वाचं काम करतं. शिवाय नर्वस सिस्टीम, मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम आणि मसल्स म्हणजे आपल्या शरीरातल्या शिरा, मांसपेशी, आपली प्रतिकारशक्ती हे सगळं व्यवस्थित ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. सकाळी सकाळी घरातच पांघरुणात गुंडाळून राहणाऱ्यांना हा व्हिटॅमिन डीचा डोस कमी पडायला लागतो आणि सांधे दुखायला लागतात. खरं तर फक्त व्हिटॅमिन डी, हाडांचं आरोग्य यांचा आणि सूर्यकिरणांचा संबंध असतो असं नाही. सूर्यकिरणांची गरज आपल्या पूर्ण आरोग्यासाठीच असते. आरोग्यम भास्करात इच्छेत म्हणजे आरोग्य सूर्याकडून मागा. अर्थात आरोग्य हवं असेल तर सूर्याची उपासना करा. पूर्ण शरीराला व्यायाम घडवणारे, मनाची ताकद वाढवणारे, बुद्धीला तेज देणारे सूर्यनमस्कार घाला असं आपल्या भारतीय संस्कृतीनं आणि आयुर्वेदानं सुद्धा कित्येक शतकापूर्वीच सांगितलं आहे. तिसरं कारण म्हणजे हिवाळ्यामध्ये वाढलेली भूक आणि त्यामुळं वाढलेला आहार. आयुर्वेदानं हिवाळा हा आपल्याला बल देणारा ऋतू आहे असं सांगितलं आहे. या दिवसात बाहेरच्या थंडीमुळं जठराग्नी शरीरातच कोंडला जातो आणि भूक वाढते. जेव्हा बाहेरचं वातावरण थंड असतं त्यावेळेला शरीर उबदार ठेवण्यासाठी शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांची जरा जास्त गरज असते आणि त्यामुळे ही गरज भागवण्यासाठी जास्त भूक लागायला लागते. अशा वेळेला सकाळचा पोटभर नाश्ता, दुपारचं संपूर्ण जेवण, रात्रीचं पोटभर जेवण, मध्ये काहीतरी पोट भरेल असंच काहीतरी खात राहणं, हे असं दिवसभर खाणं, हिवाळ्यात पौष्टिक जास्त कॅलरीज मिळायला पाहिजेत म्हणून मिठाई खाणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान्न, मेथीचे लाडू, ड्रायफ्रूट्सचे लाडू खाणं. खरं तर हे खायला काही हरकत नाही, पण गरज नसताना हे खाणं आणि पचन होत नसताना खाणं शरीरावर साठायला लागतं. आणि त्याबरोबरच व्यायाम न करता आळशीपणा जर वाढत गेला असेल तर वजनसुद्धा वाढत जातं. या वजनाचा भार वेट बेरिंग सांध्यांवर म्हणजे ज्याच्यावर जास्त भार येतो अशा गुडघ्यांवर, घोट्यावर येतो आणि हे सांधे दुखायला लागतात. खाल्लेलं चांगलं पचवून जर अंगी लागलं तर ठीक आहे, पण जर त्याचं अपचन झालं तर आम तयार होतो, जो सांध्यांमध्ये आमवातासारखी लक्षणं निर्माण करतो. फॅट साठायला लागलं तर हाडांचं पोषण कमी होतं, हाडांची टोकं झिजतात, एकमेकांवर घासली जातात आणि सांधे दुखायला लागतात. हिवाळ्यात घाम येत नसल्यानं किंवा खूप काम केल्यानंतर सुद्धा अगदी कमी घाम येत असल्यामुळं तहान कमी लागते. पाणी कमी पिलं जातं आणि त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं. शरीर कोरडं पडतं, शिवाय बाहेरसुद्धा वातावरण कोरडंच असतं. ही रुक्षता वात सिस्टीमला आणखी बिघडवते आणि सांधे दुखायला लागतात. आता हिवाळ्यात होणारं डिहायड्रेशन ओळखायची एक सगळ्यात सोपी युक्ती आहे. जर काही तुम्ही औषध घेत नाही आहात आणि तरीही तुम्हाला युरिनचा रंग डार्क होत असेल तर ओळखायचं की आपण गरजेपेक्षा पाणी कमी पितोय. तर महत्त्वाचा मुद्दा हा की कमी पाणी पिल्यानं होणारं डिहायड्रेशन आणि शरीरात येणारा कोरडेपणा हे पण कुठेतरी सांधेदुखीला कारण ठरू शकतं. वातावरणात वाढलेल्या कोरडेपणामुळं शरीरामधली स्निग्धता कमी होते, त्यामुळं सांध्यांमधलं वंगण कमी होतं आणि सांधे दुखायला लागतात. मसल्समधली स्निग्धता कमी झाली तर मसल्समध्ये क्रॅम्प येतात, ज्यांना आपल्या नेहमीच्या व्यावहारिक भाषेमध्ये मांसात गोळा येणं किंवा वात येणं, पेटके येणं असं म्हटलं जातं. हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराचं व्यवस्थित पोषण होईल, शरीरामध्ये सांध्यांमध्ये स्निग्धता टिकून राहील असं खायचं आहे, पण त्याचं पचन व्यवस्थित होईल याची काळजी घ्यायची आहे. हिवाळ्यातल्या सांधेदुखीचं शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे या दिवसात आपल्या शरीराचा बदललेला इम्युन रिस्पॉन्स. हिवाळ्यात बऱ्याच वेळेला वारंवार सर्दी खोकला होण्याचं प्रमाण वाढायला लागलेलं असतं. बऱ्याच जणांना यातून ताप येणं सुरू होतं. हिवाळ्यातली थंड कोरडी हवा व्हायरस पसरण्यासाठी अगदी सुटेबल असते आणि त्यामुळं व्हायरल इन्फेक्शन पटापट पसरत जातात.
अशा व्हायरल इन्फेक्शनसोबत लढण्यासाठी आपल्या इम्युन सिस्टीममधल्या पांढऱ्या रक्तपेशी जास्त प्रमाणात तयार होतात. या पांढऱ्या पेशींनी तयार केलेल्या सायटोकाइन्स नावाच्या प्रथिनांमुळे सूज येते आणि मसल्स आणि जॉईंट्स दुखायला लागतात. आता व्हायरल फ्ल्यू, सर्दी खोकला कसा टाळायचा आणि झाला तर काय करायचं यासाठी आयुर्वेदिक उपाय सांगणारा एक व्हिडिओ मी यापूर्वीच पोस्ट केला आहे, तो सुद्धा तुम्ही अवश्य बघा. हिवाळ्यात होणाऱ्या सांधेदुखीची कारणं तर कळली, हे सगळं आपण कसं टाळू शकतो हे पण लक्षात आलं आहे. या सांधेदुखीवर करायचे उपाय पण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित समजून घेण्यासाठी सांधेदुखीचा भाग 2 बघायला विसरू नका. यासाठी लवकरच भेटूया. आयुर्वेदाविषयी तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया. तोपर्यंत स्वस्थ राहूया, आनंदी जगूया. धन्यवाद.